नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा समोरचा गळा जो आहे तो पुढे येण्याचे आपण कारणे पाहणार आहे। तर पहा, तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। अगदी मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुमचा शोल्डर जे पुढे येण्याचा प्रॉब्लेम आहे तो दूर होईल। तर पहा, जास्तीत जास्त प्रॉब्लेम हा कोणत्या ब्लाऊजमध्ये येतो, तर जे जास्त हेवी साईजचे ब्लाऊज असतात त्यामध्ये पहा शोल्डर पुढे येण्याचं चान्सेस जास्त असतात, म्हणजे गळा हा जो आहे तो जास्त पुढे येतो। तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे रेग्युलर जे आपलं कटिंग करता त्यापेक्षा थोडेसे चेंजेस आपल्याला त्यामध्ये करायचे आहेत। म्हणजे काय होईल, तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे येणार नाही आणि तुमची काय चूक होते हे सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येईल। तर पहा, या इथे मी 40 साईज तुम्हाला या इथे जे कटिंग आहे ते घेऊन दाखवणार आहे। म्हणजे 40 साईज पहा हेवी आहे, तर यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो। याच्या पुढे ब्लाऊजची उंची हे एक सर्वात पहिल्यांदा कारण आहे। पहा, उंची जर तुम्ही ब्लाऊजची उंची जी आहे ती तुम्ही बरोबर जर घेतली नाही, म्हणजे साईजनुसार तुम्ही ब्लाऊजची जर उंची घेतली नाही तरी सुद्धा काय होईल, शोल्डर जे आहे ते पुढे येणार आहे। म्हणजे काय होईल, पाठीमागचा जो भाग आहे तो उचलला जाईल आणि पहा पुढचा भाग असा पुढे येईल, म्हणजे गळा आपला पुढे येणार आहे ॲडजस्ट होण्यासाठी। मग त्यासाठी पहा उंची सुद्धा आपल्याला परफेक्ट घेणं गरजेचं आहे। शक्यतो तुम्ही 40 साईजमध्ये 14 ते 14.5 इंच उंची कंपल्सरी घ्यायची आहे। त्यापेक्षा कमी तुम्ही उंची 40 साईजमध्ये घेऊ नका। परंतु एखाद्या कस्टमरची समजा उंची कमी असेल तर त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजची उंची थोडी कमी केली तरी चालेल, परंतु 14 14.5 इंचपेक्षा खाली तुम्ही उंची कमी घेऊ नका। आता पहा, 14.5 उंची आहे तर 15 इंचावरती आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आपलं हे पहिलं कारण झालं, ब्लाऊजची उंची जी आहे ती परफेक्ट घ्यायची आहे, तरच ब्लाऊज जो आहे तो आपल्या अंगामध्ये परफेक्ट बसतो। 40 साईजमध्ये आपण शोल्डर घेऊया 5.5 इंच। अजून एकदा मी 5.5 इंचावरती असंच मार्किंग करून घेते आणि मुंडा घेते मी 6। असं उंची आहे जी मुंडेची ती अशी आखून घेतली आणि परत आपण इथे एक लाईन ओढायची। यावर आपण छातीचं मार्किंग करूया। तर 40 छाती आहे, त्याचा चौथा भाग केल्यानंतर किती होतो, 10। तर अशा पद्धतीने पहा 10 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि याच्या पुढे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे। कंबर जी काही असेल तुमची ती घ्या। पहा, इथे 33 इंच कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8.25। तर 8.25 आणि त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करून घेऊ। 9.25 इंचावरती असं मार्किंग करून घेऊ आणि 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन। तर 40 साईजमध्ये कधी कधी पहा जी कंबर आहे ती 35 इंच सुद्धा असते, 36 इंच सुद्धा असते। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कंबर मोजूनच तुम्ही इथं मार्किंग टाकायचं आहे। याने काय होतं, फिटिंगचा प्रॉब्लेम सुद्धा तुमचा दूर होतो, म्हणजे सरळ लाईनमध्ये फिटिंग येतं। पाठीमागचा मुंडा 1.25 इंच आणि पुढचा मुंडा 1.25 इंच। इथं 1 इंचाचा पॉईंट घेणार आहे मी, इथे पाऊण ते अर्धा इंच घ्या, मुंड्याचा मध्य करायचा। आता मुंड्याचे आकार आहेत ते मी बऱ्याच वेळा तुम्हाला सविस्तर असं सांगितलेले आहेत कसे द्यायचे ते। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। आता पुढचा मुंडा आपण ड्रॉ करून घेऊया। 1.25 इंच आतमध्ये येऊन अशा प्रकारे पुढच्या मुंड्याला तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2.25 इंच।
पुढचा गळा 6.5 आहे. 7 इंचावर मी मार्किंग करणार आहे आणि इथून 2.5 इंच घेऊन आपण असं चौकोन तयार करून घेऊया आणि अशा पद्धतीने सुंदर असा गळा तयार करायचा आहे. आता या इथे काय बदल करायचा, रेग्युलर कटिंगमध्ये आपण इथून 2.5 इंचाची क्रॉस पट्टी घेतो. तर पहा, हेवी साईज 38, 40, 42, 44 मध्ये काय करायचं आहे, तुमचा ब्लाऊज 4 टक्स असो किंवा 3 पीस प्रिन्सेस असो, तर काय करायचं आहे, ही जी क्रॉस पट्टी आहे ती तुम्ही काय करायची आहे, कमी घ्यायची. म्हणजे काय होईल, जिथे आपल्याला चेस्ट बसायला हवी आहे तिथे बरोबर बसेल. नाहीतर एकतर काय होईल, तुमची क्रॉस पट्टी तुम्ही जर मोठी घेतली, एकतर ब्लाऊज असा वरती चढेल किंवा चेस्ट ॲडजस्ट होण्यासाठी शोल्डर जे आहे ते असं मग खाली येतं पहा. म्हणून काय करायचं आहे, क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला छोटी घ्यायची आहे, म्हणजे बरोबर ॲडजस्ट होऊन चेस्ट जी आहे ती बरोबर बसते आणि तुमचा जो गळा आहे, तुमचे जे शोल्डर आहे ते असं पुढे येत नाही आणि गळासुद्धा असा समोर येत नाही. तर असे बदल आपल्याला करायचे आहेत. आता आपण नेहमी किती घेतो क्रॉस पट्टी, 2.5, तर आता मी इथे 2 इंच घेणार आहे. आणि ही क्रॉस पट्टी जेव्हा आपण कोटिंग करतो तेव्हा पेपरवर परत आपण 1/2 इंचाने ब्लाऊज पीसवरती वाढवतो. मग किती तयार होणार आपली ही क्रॉस पट्टी, परत 2.5 इंच शिलाई मार्जिन सहित. आता आपण यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाही क्रॉस पट्टीमध्ये. ब्लाऊज पीसवरती जेव्हा ठेवाल तेव्हा पहा, खालच्या साईडहून 1/2 इंच तुम्ही क्रॉस पट्टी वाढवायची आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तरी पण मला कमेंट आलेली क्रॉस पट्टी 1/2 इंचाने वाढवायची का, तर त्यासाठी मी डबल तुम्हाला सांगितलं की इथे क्रॉस पट्टी कपड्यावरती तुम्हाला वाढवायची आहे. इथून मी 1/2 इंच घेतलं आणि असा क्रॉस पट्टीला आकार देऊन घेतला. आता दुसरं कारण मी तुम्हाला इथे सांगितलं, क्रॉस पट्टी छोटी घ्या. म्हणजे तुम्ही जेवढी क्रॉस पट्टी घेता तुमच्या कटिंगमध्ये त्याच्यापेक्षा जर तुम्ही तेवढी घेऊन पण जर तुमचा गळा जो आहे तो पुढे येत असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी छोटी घेऊन बघायची आहे. हा चेंजेस तुम्हाला करायचा आहे. आता कटोरी, इथे कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस ब्लाऊज असो किंवा 4 टक्स ब्लाऊज असो, एकदम परफेक्ट पफ येणं गरजेचं आहे. तर इथं आता काय करायचं आहे, कटोरी ब्लाऊज मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर 40 साईजमध्ये तुम्ही 5 इंचाची कटोरी घेऊन चालेल का, नाही चालणार. तर त्यासाठी तुम्हाला कटोरीसुद्धा परफेक्ट घेणं गरजेचं आहे. मोठ्या चेस्टमध्ये जर तुम्ही छोटी कटोरी घेतली तरीसुद्धा चेस्ट ॲडजस्ट होणार नाही त्या छोट्या कटोरीमध्ये आणि तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला कटोरीसुद्धा पहा परफेक्ट घेणं गरजेचं आहे. जवळपास तुम्ही इथे 6 ते 6.25, 6.5 इंचापर्यंत कटोरी 40 साईजमध्ये घ्यायची आहे. 6.5 इंचापर्यंत तुम्ही कटोरी घेतली तरीसुद्धा चालते. पहा, इथं मी 6 इंचावरती मार्किंग केलं. तर 5 इंचची कटोरी जी आहे ती छोट्या साईजमध्ये बरोबर आहे, पण मोठ्या साईजमध्ये तुम्ही घ्याल का, नाही. काय कस्टमर म्हणतात आम्हाला छोटी कटोरी हवी आहे, परंतु पहा, छोटी जेव्हा कटोरी घेतात त्यावेळेस असे प्रॉब्लेम मग पुढे येतात. त्यासाठी परफेक्ट कटोरीसुद्धा घ्यायची आहे. आता इथे जर 4 टक्स ब्लाऊज असता तर क्रॉस पट्टी आहे अशीच घ्यायची, पण इथे आपण जेव्हा 4 टक्समध्ये डाच जो देतो, मधला टक्स जो देतो तो काय करायचा आहे, मोठा घ्यायचा आहे. यामध्ये 1.25 इंचाचा जो टक्स आहे इथला मधला तो घ्यायचा. म्हणजे टोटल किती इंचाचा जो टक्स होणार, 2.5 इंचाचा. याने काय होईल, पप जो आहे तो खूप छान येईल आणि 4 टक्ससुद्धा ब्लाऊज तुमचा परफेक्ट, एकदम परफेक्ट असा बसेल. पप अगदी व्यवस्थित यायला हवा. तसंच प्रिन्सेसमध्ये सुद्धा तुम्ही 1.5 इंचाचा, इथं 1.5 इंचाचा जर टक्स घेतला आणि पप जर व्यवस्थित आला नाही तर तो चेस्टमध्ये ब्लाऊज बसेल का, नाही. तर त्यासाठी प्रिन्सेसमध्ये सुद्धा तुम्हाला इथं टक्स जो आहे तो टोटल 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर टक्ससुद्धा मी तुम्हाला या इथं किती घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलं. छोट्या साईजमध्ये तुम्ही प्रिन्सेस आणि 4 टक्स ब्लाऊजला छोटा टक्स घेतला तरी चालेल, पण जशी साईज मोठी होत जाईल तसं तुम्हाला इथे टक्स मोठा घ्यायचा आहे. आता अजून एकदा मी इथं 6 इंचावरती मार्किंग करून दाखवलं पहा, आणि इथं अशी सरळ लाईन ओढायची. इथे 1 इंच वरती जायचं इथं, आणि
ही जी लाईन आहे, आता ही मी जी लाईन ओढते पहा, ती किती इंचावर ओढायची असं म्हणतात पहा. परंतु ही लाईन जी आहे एक अंदाजे अशी आपल्याला ओढायची असते. इथं मात्र 1 इंच गळ्याजवळ घ्यायचं ना, अशी तिरकी लाईन ओढायची आणि असं कटोरीला आकार देऊन घ्यायचा. तर पहा, कटोरीचा आकार सुद्धा एकदम छान असा या इथे तयार झालेला आहे. तर एवढी कारणं मी तुम्हाला या इथे सांगितली. आता ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवताना सुद्धा तुम्ही काय करा, 2.5 इंचाने वाढवा. म्हणजे काय होईल, तुमचा टक्स जो आहे तो कटोरीचा सुद्धा 2.5 इंच आणि उंचीला टक्स घ्यायचा आहे 3 इंच. पप एकदम छान उभा राहील, छान येईल पण, आणि टोक सुद्धा दिसणार नाही. कारण आपण जो उंचीला टक्स घेणार आहे कटोरीचा तो 3 इंच घ्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये बदल करा आणि मला कमेंटमध्ये सांगा, तरीही तुमचा ब्लाऊज जो आहे तो पुढे येतोय का. काही कंडिशनमध्ये पहा, किती जरी बदल केले तरी ब्लाऊज पुढे येतो. कारण पहा, खूप हेवी साईज असेल म्हणजे 44, 46, त्यावेळेस थोडे ब्लाऊज आपले पुढे येतात. पण 36, 38, 40, 42 मध्ये जर पुढे येत असतील तर तुम्ही या पद्धतीने चेंजेस करून पाहायचं आहे. तर मी जी आज एवढी महत्त्वाची माहिती जी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.